वीरेंद्र पवार आपल्या सोबत आहेत, मराठा आंदोलक। वीरेंद्रजी, आता जरांगे पाटील यांचं उपोषण अशा टप्प्यामध्ये आहे की ते आता गंभीर बनत चाललंय, त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। मराठा आंदोलक म्हणून काय भूमिका असणार आहे तुमची? मागील 2 दिवसापासून या संदर्भातल्या बातम्या तिकडचे लोक आम्हाला देत आहेत। आज देखील नवी मुंबईतनं काही समन्वयक, त्याच्यानंतर सोलापूर मधले जे समन्वयक जे आमच्या नेहमी संपर्कात असतात ते तिथे निघालेले आहेत सकाळी। आज प्रश्न फक्त एवढाच येतो की राज्य सरकारने बघायची भूमिकेमध्ये का अजून बसलेलं आहे। जे निर्णय ताबडतोब घेऊ शकतात, जी कॅबिनेट एक दिवस अगोदर लावू शकतं गव्हर्नमेंट, ती कॅबिनेट लावण्यामध्ये देखील आपण तारखेचा त्या दिवसापर्यंत वाट बघावी लागते। तारीख विधिमंडळाची तुम्हाला जाहीर करायची आहे, ती जाहीर करायला कुठली अडचण आहे? आणि कॅबिनेट एक दिवस अगोदर घेऊन जर तो निर्णय करता येत असेल तर तो करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज आहे? ठीक आहे। आज ज्या पद्धतीने ह्यांचे इतके महिने आंदोलन चालू आहे, त्याची प्रकृती सर्व देशाला माहिती आहे की कशी आहे ती। एक नाजूक परिस्थिती असलेला हा आंदोलक आज या घडीला आहे की आज ज्या पद्धतीने तुम्ही त्याचं विवरण करताय त्या पद्धतीने अशा वेळी संपूर्ण देश हा त्याच्या तब्येतीकडे बघत असताना राज्य सरकारने आता बघायची भूमिका घेऊ नये, 2 पावलं पुढे येऊन ज्या काही गोष्टी असतील ज्या लवकरात लवकर करता येण्यासारख्या त्या कराव्या। कारण कायद्या माणसांसाठी नसतं, माणसं त्या कायद्यासाठी असतात, तशा पद्धतीचा तो हे आहे, सूर आहे लोकांचा। माझं म्हणणं एवढंच आहे की लवकरात लवकर त्याच्यामध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करून अगदी लवकरात लवकर खरं तर राज्य सरकारने या सगळ्याबद्दल आता भूमिका घेणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत यासाठी।